प्रचाराच्या निमित्ताने आज मालवणमध्ये काही बैठका आज लावल्या गेल्या होत्या। मालवण नगर परिषदेचे नगराध्यक्षाच्या उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या सौ शिल्पा खोत मॅडम आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे सगळेच उमेदवार प्रचाराच्या निमित्ताने मतदारांची भेटीगाठी घेत आहेत। त्या दिवशी जसा प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाणजींनी उल्लेख केला आणि पहिल्या दिवसापासूनच आमची स्पष्ट भूमिका ठरली आहे की ही मालवण नगर परिषदेची निवडणूक ही आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही लढवतो आहे। उद्या आमच्या विचाराचा, भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष इथे निवडून दिल्यानंतर या मालवण शहराचा विकास आम्ही कसं करणार आहोत, कुठल्या कुठल्या विषयावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत, 18 प्रकारच्या नागरी सुविधा जे सामान्य मालवणकरांचा अधिकार आहे तो आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कसं उपलब्ध करून देणार आहोत, हाच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांना भेटत आहोत, मतदारांना संवाद साधत आहोत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमच्या सगळ्याच उमेदवारांना मालवणकरांकडून भेटत आहे। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या काही घटना घडत आहेत राजकीय दृष्टिकोनातून, त्याच्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून मी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे। माजी आमदार वैभव नाईकजींना मला या निमित्ताने मुद्दामून काही प्रश्न विचारायचे आहेत किंवा मालवण शहरामधले जे पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत, जे वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात, ज्यांना तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणे विरोधी मतदार याचाही असा तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकतात, तर त्या मतदारांना माजी आमदार वैभव नाईक का फसवतायत हा प्रश्न ह्या निमित्ताने जरा मला त्यांना विचारायचा आहे। इथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचा कणकवली तालुका, तिथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेची युती आहे, ज्याला आपण शिंदे सेना म्हणतो, पण मालवणमध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात लढतायत, एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागतायत। मग ह्या पद्धतीची मॅच फिक्सिंग कशाला, याचं उत्तर माजी आमदार वैभव नाईकांनी दिलं पाहिजे। ते गप्प कशाला आहेत? तुम्हाला अगर कणकवलीमध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला लागते आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता, तिथे तुम्ही शिंदे सेनेबरोबर पण एकत्र येता, मग मालवण शहरामध्ये मतदारांनी ह्याबद्दल काय विचार करावा? जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे
त्यांची ही फसवणूक नाही का? की तिथे तुम्हाला शिंदे सेना चालते पण मालवणमध्ये चालत नाही. मालवण आणि कणकवलीमध्ये अंतर केवढं आहे? तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करताय रोज, पण ह्या मालवणमध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी मतं मागायला लागतात. ह्याचं उत्तर मौनी बाबा झालेले माजी आमदार वैभव नाईकांनी दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या पारंपरिक असलेले जे निष्ठेने तुम्हाला वर्षानुवर्ष ठाकरे सेनेला लोकसभेमध्ये मतदान केलं, विधानसभेला मतदान केलं, त्या मतदारांना तुम्ही नेमकं का फसवताय? ह्याचं उत्तर माजी आमदार वैभव नाईकांनी द्यायलाच लागेल असं माझं म्हणणं आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमच्या मतदारांना कधीच फसवत नाही. विकास आणि राष्ट्रत्व ह्याच्यावर आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. चारही आमचे जिथे जिथे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत तिथे आम्ही भारतीय जनता पक्षाच्याच नावाने, कमळ ह्या चिन्हाच्याच नावाने आमचे चारही नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सगळे नगरसेवकचे उमेदवार लढतायत, मतं मागतायत, आशीर्वाद मागतायत, सेवा करण्याची संधी मागतायत, विकास करण्याची संधी मागतायत. पण अशा पद्धतीची मॅच फिक्सिंग कधी करत नाहीत. म्हणजे तिथे फक्त भाजपचा विरोध म्हणून सगळे एकत्र यायचं, पण मालवणमध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेनेनी विरोधात का एक दुसऱ्याला विरोधात मतदान मागायचं? याबद्दल, अशा पद्धतीच्या फसवणुकीबद्दल, अशा पद्धतीच्या मॅच फिक्सिंग बद्दल माजी आमदार वैभव नाईकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. कारण का अशा पद्धतीच्या अशा पद्धतीच्या त्यांच्या हक्काच्या पारंपरिक मतदारांना फसवण्याची भूमिका अगर तुम्ही घेत असाल, मौनी बाबा म्हणून गप्प बसत असाल, तर मला विश्वास आहे येणाऱ्या 2 तारखेला मालवण शहरातले जे शून्य मतदार आहेत ते निश्चित पद्धतीने विचार करतील. एवढंच ह्या निमित्ताने मला सांगायचं. अहो बाबा, आम्ही त्याही दिवशी तुम्हाला बोललो, आज परत परत बोलतो. पाहिजे तर ॲफिडेव्हिट करून आम्ही कार्यकर्ता तुम्हाला देतो. कारण का युती संदर्भातचे प्रस्ताव किंवा निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होतात. प्रदेश अध्यक्ष, मुख्यमंत्री साहेब, त्यांचे प्रमुख नेते असे मिळून ते निर्णय घेतात. जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले उमेदवारांचे. मग काही बैठका पण झाल्या कार्यकर्त्यांच्या शहर पातळीवर. मग मालवणमध्ये बैठक झाली, सावंतवाडीमध्ये झाली, वेंगुर्ल्यामध्ये झाली, कणकवलीमध्ये झाली. आणि जे काय त्यांचं म्हणणं होतं युती बाबतीचं, मी तसं आमच्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही प्रदेश कार्यालयाकडे पाठवलं. आता त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे ते प्रदेश कार्यालयाने आम्हाला जसं ठरवतील त्या पद्धतीने आम्ही काम करू शकतो. म्हणून या जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा आपण वरिष्ठ पातळीवर योग्य वेळी बोलला असतात, चर्चा झाली असती, तर तो निर्णय आम्हा लोकांना कळला असता. ते आता टप्प्याटप्प्याने सगळं ठरेल. अजूनपर्यंत त्याच्या बाबतीचे निर्णय प्रदेश कार्यालयावर होत आहे. जसेच आम्हा लोकांना नेते कुठले काय कधी येणार आहेत जिल्ह्यामध्ये वरिष्ठ नेते पातळीवर, तसंच आमच्या जिल्हाध्यक्षांना कळवण्यात येईल, तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ. तर तुम्हाला बोलल्याशिवाय सभा होणार पण नाही. तुमच्याकडून आम्हाला ताकद आणि प्रसिद्धी लागणार ना. अहो, परत तुम्हाला सांगतो, कोणी कसं लढावं हे शेवटी त्या पक्षाच्या वर अवलंबून आहे. आणि मतदार आमच्या सिंधुदुर्गचा फार सुज्ञ आहे. त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने कुठल्या पक्षाला प्राधान्य द्यावं, कुठल्या पक्षाच्या नगराध्यक्षाचे उमेदवार कसे आहेत, कुठल्या पक्षाचे प्रधानमंत्री आहेत, कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, कुठल्या पक्षाचे पालकमंत्री आहेत, कुठल्या पक्षाचे मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत, कुठल्या पक्षाचे बंदर मंत्री आहेत, कुठल्या पक्षाचे खासदार सन्मान्य राणेसाहेब आहेत. आज शिल्पा खोत मॅडम आमच्या ज्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांचं सामाजिक काम,
लोकांशी असलेला जनसंपर्क, असलेली त्यांची दूरदृष्टी, आज प्रत्येकाकडे गेल्यानंतर माझ्या घरातली मुलगी असल्याप्रमाणे त्यांच्याबरोबर जे नातं जे आपल्याकडे सगळीकडे दिसतं आहे, हे बघितल्यानंतर मतदार 2 तारखेला निर्णय घेणार आहेत. म्हणून तुम्ही आमच्या सिंधुदुर्गच्या मतदारांना असं कमी लेखू नका केसरकर साहेब. ते फार सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे निर्णय काय घ्यायचा आहे आणि कधी कुठला निर्णय घ्यायचा आहे हे आमच्या मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती. साहेब, वैभव नाईक म्हणतात की 100 कोटीचा निधी मालवण नगरपालिकेकडे पडू आणि त्या जोरामध्ये ते हाच मुद्दा घेऊन ते निवडणूक लढवले. त्यांनी आरोप केला की 100 कोटीचा निधी पडू नये. आता कदाचित त्यांना निधी कुठे ठेवला असेल, काय ठेवला असेल, त्यांना जास्त माहिती आहे, म्हणून त्यांनी थोडे माहिती कधीतरी आम्हाला द्यावी. निधी जनतेचा पडून राहू नये. शेवटी हा निधी हा जनतेचा असतो, जनतेचा अधिकार त्या निधीवर असतो. म्हणून पायी पायी खर्च करणं हे त्या प्रशासनाची जबाबदारी असते. म्हणून अशा पद्धतीची कुठली माहिती असेल तर त्यांनी राजकारणाला बाजूला ठेवून जिल्हा प्रशासन म्हणून, जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून अगर माझ्याकडे दिला तर मी तुम्हाला विश्वास देतो पायी पायी खर्च करण्याची जबाबदारी आमची असेल. म्हणून तर आम्ही बोलतोय की भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष आणि आमचे सगळे नगरसेवक निवडून द्या. कारण का अशा पद्धतीची कुठली चूक, अशा पद्धतीची कुठली निधी अखर्चित राहता कामा नये. यासाठीच आम्हाला शिल्पाताईंना त्या खुर्चीवर बसवायचे, ह्यासाठीच आमचे 20-24 नगरसेवक तिथे बसवायचे, जेणेकरून अशा पद्धतीची कोणी तक्रार भविष्यामध्ये करता कामा नये. साहेब, मालवण ही पर्यटन नगरी आहे. मालवण शहराचे विविध प्रश्न रखडलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर विकास आराखडा. या विकास आराखड्याच्या मुद्द्यावर मागील शिवसेना भाजप युतीने निवडणूक लढवली तरी सुद्धा तो विकास आराखडा मंजूर झाला. त्यानंतर रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न आहे, पार्किंगचा प्रश्न आहे, मोकाट गुरे कुत्रे यांचा प्रश्न आहे, असे विविध प्रश्न आहेत. आपण काय सांगू शकाल? हे प्रश्न सोडवण्यासाठी योग्य लोकांचा पायगुणाची गरज होती. आता ते योग्य लोक त्या खुर्चीवर बसलेले आहेत. हे सगळे प्रलंबित प्रश्न जे तुम्ही आम्हाला सांगतायत, मालवण शहर हे विकासाच्या दृष्टिकोनातून आदरणीय राणे साहेबांनी एक पर्यटनाचा मॉडेल म्हणून तयार केला. जेव्हा आम्ही देवगड तालुक्याचा विकासाचा विचार करतो, देवगड शहराच्या विकासाचा मॉडेल आम्ही तयार करतो, तेव्हा त्याचा आधार आम्ही मालवण शहरातून घेतो. सन्मान्य राणे साहेबांनी ज्या पद्धतीने इथे विविध पर्यटनाचे प्रकल्प आणले, पर्यटनाच्या माध्यमातून मालवण शहराला पर्यटनाच्या नकाशावर अतिशय वरपर्यंत घेऊन पोचवलं. त्याचा दुसरा टप्पा म्हणून आम्हाला इथे काम करायचं आहे. आज इथे रस्त्याचा असो, पाण्याचा प्रश्न असो, भुयारी गटार असो, इथे ड्रेनेजचा प्रश्न असो, विविध पर्यटनाचे प्रकल्प असो, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेची जोड देऊन, सत्तेची ताकद आम्ही त्याच्या मागे उभी केली तर आम्हाला विश्वास आहे तुम्हाला पुढची 5 वर्षानंतर जेव्हा असंच आम्ही निवडणुकीसाठी आम्ही उभे राहू तेव्हा तुम्हाला हे कुठलेच प्रश्न असं विचारायचं वाटणार नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण बंदर विकास मंत्री आहात, मत्स्य विकास मंत्री आहात आणि किनारपट्टी जी आहे, समुद्र जो आहे, विरोधकांकडून आरोप केला जातो की प्रशासन ही नेट मच्छीमारी परप्रांतीयांचीच बंद झालेली नाही. काय सांगू? तुम्ही गेल्या 11 महिन्यामध्ये झालेल्या कारवायांचं जरा माहिती घ्या, मी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात. विरोधकांकडून विरोधकांचं काम तेच आहे. विरोधकांनी अगर आरोप नाही केलं तर त्यांना तुम्ही विरोधक म्हणणार का? मग तुम्ही बोला ते तुम्हाला मॅनेज झालेले आहेत. विरोधकांना त्यांचं काम करायलाच लागतं. पण तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्ही आमच्या मत्स्य खात्याच्या कार्यालयामध्ये जावा आणि किती आपण कारवाया गेल्या 11 महिन्यामध्ये, मी मत्स्य व्यवसाय मंत्री झाल्यानंतर ह्याची माहिती घ्या. हल्लीच मलपेची एक बोट आपण पकडली, त्याच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्याचा फायदा झालेला आहे. आपण कुठल्याही पद्धतीने अवैध मत्स्यमारी ज्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्रास होईल अशी कुठलीच भूमिका आम्ही घ्यायला देत नाही. म्हणून 11 महिने झाले आपण ड्रोनची सुरक्षता वाढवली. आता आपण 5 गस्ती नौका आणतोय, त्या पण स्टीलच्या.
ते आता आपण आचारसंहिता झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हातून मी उद्घाटन करणार आहे आणि किनारपट्टीवर आपल्या त्या गस्ती नौका स्टीलच्या तुम्हाला दिसतील. आत्ता असलेल्या लाकडी बोटीतून लहान मुलाला पण पकडू शकणार नाही, एवढ्या त्या मळकळीत आलेल्या आहेत. आपण आधुनिक आणि स्टीलच्या गस्ती नौका आता मी मागवलेल्या आहेत आणि त्या आता मच्छीमारांच्या सेवेसाठी आधी त्या उतरणार आहेत. म्हणून पहिल्या 11 महिन्यामध्ये झालेल्या कारवाया आणि माझ्या अगोदरच्या मंत्र्यांकडून झालेल्या कारवाया याचं थोडं तुम्ही तोलमापन करावं. मग तुम्हाला कळेल की किती फरक झालेला आहे, किती आम्ही टाईट आणि शिस्तबद्ध काम इथे करतोय. आज आपल्या किनारपट्टीवर आलेल्या कुठल्याही व्यक्तीला जो चुकीच्या पद्धतीने अगर आपल्याकडे आला तर त्याला माहिती आहे की परत जाण्याचे दरवाजे तसे बंद असतात. आम्ही तडजोड कुठल्याही अधिकाऱ्याला करायला देत नाही. अहो, ह्याच मच्छीमारांसाठी आंदोलन करणारा हाच नितेश राणे होता. माझ्यावर केस होता बांगड्यापैकी, हाच नितेश राणे होता. मी केसेस घेतले आहेत आमच्या मच्छीमारांसाठी. असंख्य आमच्या आजही त्या केसेसमध्ये असलेले लोक माझ्या आजूबाजूला बसलेले आहेत, समोर आहेत. हे बघा, मग बघा, म्हणून आम्हाला थांबा पत्रकार मग बघा किती आवाज येत आहेत. म्हणून मला तुम्ही सांगू नका की आम्ही कशा कारवाई करतो. जेव्हा मंत्री नव्हतो तेव्हाही ती भूमिका घेतली. आता माझ्या वरिष्ठांच्या कृपेमुळे आज मी स्वतः मत्स्य व्यवसाय खात्याचा मंत्री झाल्यामुळे मी काय कोणाला आमच्या मच्छीमारांना त्रास द्यायला देणार नाही. तर मध्यंतरी महायुती सरकारने एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला होता शेरे जमिनीबाबत, समुद्रकाठच्या शेरे जमिनी, त्याविषयी पुढे काय झालं, आपण काय सांगतो? त्या बाबतीमध्ये माहिती मी तुम्हाला पूर्ण माहिती घेऊन त्याच्याबद्दल वेगळी पत्रकार परिषद मला घ्यायला लागेल, कारण इन डिटेल तुम्हाला सगळ्या गोष्टी समजवायला लागेल. पण अतिशय सकारात्मक पद्धतीने आमचं महायुती सरकार त्याबद्दल विचार करत आहे. त्याच शेरे जमिनींवर मच्छीमारांच्या झोपड्या आहेत, घरं आहेत. त्या सगळ्यांना नियमित करण्याची भूमिका हे आमच्या महायुती आणि केंद्र सरकारची आहे. आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे, कोणालाही बेघर किंवा कोणालाही त्यांच्या घरातून न काढता ते घराचा अधिकार नाही तर त्यांच्यावर सतत टांगती तलवार असते. कधी ना कधी नोटीस येते आणि मग त्यांना घर खाली ते सतत भीतीच्या वातावरणामध्ये आमचे विचार ते सगळे मच्छीमार असतात. म्हणून त्यांना भविष्यामध्ये त्यांना तिथेच हक्काची घरं नियमित पद्धतीने कसं देऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे. चला येऊ का? स्थानिक आमदार आहेत तर त्यांनी असा एक आरोप केलाय की जी महायुती आहे ती रवींद्र चव्हाण यांच्यामुळे फुटली. असं कुठेही त्यांनी नाव घेतलेलं नाही. आम्ही प्रत्येक प्रेस आणि प्रत्येक माहिती घेणाऱ्यापैकी आहोत. म्हणून कोणी अशा पद्धतीची लावालावी करत असेल तर आम्ही काय त्याला खतपाणी देणार नाही. तुमच्या चॅनल चालवण्यासाठी वेगळे आधार शोधा.